नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली ड्रेस क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। मला मागील मैत्रिणींची कमेंट आली होती की ताई साधी सलवार आणि पटियाला सलवारमध्ये फरक काय आहे, तर आज तो मी फरक सांगणार आहे। आता या ठिकाणी बघा, एकदम मी जवळून दाखवते। ही आपली पटियाला सलवार आहे। तर ही सलवार बघा, या दोन्ही भाग साईडचा जो असतो तिथून आपल्या ह्या चुन्या असतात। ह्या चुन्या 1.5 ते 2 इंचाच्या असतात पटियालासाठी। तर या ठिकाणी बघा पटियालाला, आणि तशीच आपली या ठिकाणी जरी आपण समोरासमोर अशा आपल्या चुन्या आलेल्या आहेत, आणि साईडला जर बघचाल तर एक चून अशी मागच्या साईडला जात असते। त्याचबरोबर मागच्या साईडला आपण अशा या ठिकाणी 2 चुन्या घेतो 1.5 इंचाच्या। बरं, याला कापड, हे जी मी सलवार शिवून दाखवताना ही सलवार मी 2.25 मीटरमध्ये कापडमध्ये शिवलेली आहे। तर आपल्याला जेवढा घेर जास्त हवा असतो तर त्याच्यासाठी आपण सलवारसाठी 3, 3.25, 3.5 पर्यंत कापड घेतो, हे लक्षात घ्या। आता मी हे कमी घेराची पटियाला शिवलेली आहे। सिंपल म्हणजे त्याच पद्धतीने सगळ्या सलवार शिवल्या जातात, फक्त घेर कमी जास्त असतो। जसा तुमचा घेर कमी जास्त असतो तसंच तुम्हाला कापड लागतं। मग 2, 2.25 पासून ते तुम्ही 2.25, 2.5, 2.25, 3 तुमच्याकडे कापड किती आहे ते 3.5 मीटर घेऊ शकतात। तर या सलवारचं पटियाला सलवारमध्ये सांगितलं। त्याचबरोबर आता साधी सलवार, आता साध्या सलवारचं बघा, मागच्या साईडला अशा 2 चुन्या घेतल्या, बरोबर आहे। बरोबर मागच्या साईडला जिथं आपण कळी लावलेली आहे, या ठिकाणी बघा ही कळी लावलेली आहे, तर कळीच्या ठिकाणी आपण 2 घेतलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बघा, बरोबर याचा मध्य, तर या ठिकाणी बघा अशा चुन्या घेतलेल्या आहेत, आणि ह्या चुन्या फक्त फ्रंटला। आता या ठिकाणावरून हा याचा मध्यभाग, तर हा चौथा भाग येतो। चौथा भाग सोडून त्याचा परत मध्य आपण जो घेतो तर इथून आपल्या चुन्या येतात, तर त्या चुन्या छोट्या छोट्या असतात। याला कापड आपण 2 ते 2.5 मीटरमध्ये साधी सलवार शिवत असतो। तुमचा घेर कसा आहे त्यानुसार आपण घेतला जातो। ज्यांचा सीट घेर जास्त आहे त्यानुसार आपण या ठिकाणी चुन्या घेतल्या जातात। मग ह्याच्यासाठी कापड जरी जास्त घेतलं तर अशा पद्धतीने सलवार शिवली जाते, ती जी म्हणजे या ठिकाणी याच्या मध्यातून एवढ्याच चुन्या येतात। या ठिकाणी बघा एवढ्याच चुन्या येतात, त्याच्या साईडची 1.5 इंचाची पट्टी आपण मोठी चून घेतो। म्हणजे तुम्ही प्लेट बघितलेली आहे, आणि बाकीच्या फक्त अर्धा इंचाच्या छोट्या छोट्या प्लेट असतात, किंवा छोट्या छोट्या चुन्या घेतल्या जातात। वेगवेगळ्या मुख्या चुन्या सुद्धा घेतल्या जातात, ते सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल। त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला खजुरी पॅन्ट मला विचारलं होतं की ताई समजली नाहीये, खजुरी पॅन्ट जर तुम्हाला व्यवस्थित परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल कशी कटिंग केलेली आहे, कशी शिवलेली आहे। ज्यांना जास्त घेर हवा असतो, जर त्यांचा टॉप जास्त असतो किंवा शॉर्ट टॉप शिवला जातो, त्याच्यावरती कोणताही तुम्ही टॉप घालू शकतात, गुडघ्यापर्यंत घालू शकतात, गुडघ्याच्या वरती घालू शकतात। खजुरी पॅन्टला आणि पटियाला पॅन्टला जास्त टॉपची उंची नसते, हे लक्षात घ्या। आणि खजुरी पॅन्टीला जेवढा जसा समोर घेर आपण घेतो पटियालाला घेतो, तसं त्याच्यात आपण अशी साधी सलवार शिवून किंवा आपण पटियालासारख्या प्लेट्स देऊन सुद्धा, मग जो खालचा घेर जास्त वाढलेला असतो तर त्याला कापड 3.5 ते 4 मीटर लागतं। मग तुम्ही कोणत्याही सलवारला साईजनुसार कमी जास्त, मग कोणाला 5 मीटर पण लागेल ज्यांचा सीट घेर जास्त आहे तर त्याप्रमाणे। आणि खालच्या साईडला जी पॅन्टचा जो खालचा हा जो भाग असतो, आता या ठिकाणी बघा ही कळी लावलेली आहे, कळी, आणि हा जो खालचा भाग आहे, हा जो भाग आहे, तर इथल्या साईडला 5 इंच सोडून आपण खाली अशा इथून की दोन्ही साईडने आपण चुन्या कशा दिलेल्या आहेत ते बघून घ्या। डबल सिलाई बघा, व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 1-1 इंचावरती आपण ह्याच्या प्लेट्स दिलेल्या आहेत, आणि त्या प्लेट्स दिल्यामुळे काय होतं, इथं अशा चुन्या दिसतात। त्याचा घेर जास्त असतो, त्याला कापड जास्त लागतं। कापड त्याला कमीत कमी पण शिवलं जातं, पण आपल्याला जेवढा जास्त घेर ह्याचा घेईल, म्हणजे जेवढा कापड जास्त घेईल, मग तुम्ही ते 4 मीटर 3.5 मीटरमध्ये सुद्धा तुम्ही हे शिवू शकतात। पण ह्या खजुरी पॅन्ट ही कमी कपड्यामध्ये शिवता येत नाही। ज्या मैत्रिणींना आपल्या हे फरक पाहायचा होता की साधी सलवार पटियाला सलवारमध्ये काय फरक आहे, साध्या सलवार ही 2 ते 2.25 मीटरमध्ये शिवली जाते, पटियाला पॅन्ट ही 2 मीटरमध्ये पण शिवली जाते, पण कमी घेर असतो।
आणि तुम्हाला सांगते जास्तीत जास्त आपल्याला 3.5 ते 4 मीटर कापड घ्यायचं, जेवढा घोळ जास्त असेल तेवढं. आणि खजुरी पॅन्टीला तर तुम्हाला कापड जास्तच लागणार आहे, 3.5 ते 4 मीटर लागेल. आणि त्याच्यापेक्षा जास्त सीट घेत असेल तर तुम्हाला 5 मीटरसुद्धा कपडा लागू शकतो. तर ते तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामधला बदल तुम्ही म्हणजे कमी जास्त कापड किती घ्यायचं. पण शिवण्याची पद्धत सगळ्याची सेम आहे. जसं म्हणजे खजुरी पॅन्ट कमी कापडमध्ये पण म्हणजे थोडंफार इकडं तिकडं होईल, तर खजुरी पॅन्ट मी जशी शिवायची दाखवलेली आहे, मापं टाकण्याची पद्धत पण तीच आहे, बदल काहीच नाही आहे. परत तुम्हाला सांगते, पटियाला जरी जास्त घेराची शिवली तर शिवण्याची पद्धत तीच असणार आहे. जास्त कापड घेतलं तर प्लेट्स ज्या 1.5 इंचाच्या घेतलेल्या आहेत तिथं 2 इंचाच्या मोठ्या मोठ्या प्लेट्स घ्यायच्या, एकमेकांवरती त्या प्लेट्स येतील. आणि साधी सलवारसुद्धा त्याच पद्धतीने शिवायची, मागच्या 2 इंचाच्या प्लेट घ्यायच्या, साईडची 2 इंचाची, समोरच्या ज्या असतात मध्यावरती त्या समोरच्या 2 इंचाच्या घ्यायच्या. आणि सगळा कापड जो आहे तर त्या चुन्या देऊन बसवायच्या. तर ते तुम्हाला शिवताना काळजी घ्यावी लागणार आहे. तर आपल्या अंजली स्पेशल ड्रेस क्लासमध्ये जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन माहिती घेण्यासाठी तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आणखीन काय माहिती हवी आहे, वेगळ्या पॅन्टीची काय माहिती हवी आहे, तर त्याची माहिती तुम्हाला सविस्तर दिली जाईल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.